खरं तर ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि वर्षानुवर्ष चालत आलेली अशी ही प्रक्रिया आहे. स्थानिक भाषेत ह्या प्रक्रियेला कडसो पडणं असं म्हणतात. ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात किनाऱ्याची वाळू निघून जाते. पण परत ज्या हालचाली समुद्रामध्ये होतात पुढच्या कालावधी म्हणजे मान्सून पूर्व आणि मान्सून नंतर कालावधीत ही पूर्णपणे धूप आहे ती भरून निघते आणि पूर्ववत असा किनारा होतो. पण एक गोष्ट आहे की ह्या सगळा जो अभ्यास आहे हा पारंपरिक आहे. त्या पारंपरिकतेला जर समुद्रशास्त्राच्या विषयाने अंगाने जर अभ्यास केला तर त्याच्यातनं काही वेगळे निष्कर्ष पण आपल्याला लाभू शकतात. त्याचबरोबर तळाशील तोंडवळीसारख्याचा जर विचार केला तर एका साईडला खाडी आहे, एका साईडला समुद्र आहे आणि अशावेळी मोठ्या प्रमाणात झालेली धूप दोन्ही साईडची ही कितपत त्या भूभागाला धोकादायक ठरू शकते हा पण एक अभ्यासाचा विषय आहे आणि तो अभ्यास पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक समुद्रशास्त्र या दोन्ही अँगलने होणे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. निश्चितच तळाशील तोंडवळी सारखी जी आत गेलेले भूभाग आहेत, देवबाग तारकर्ली आहेत, तळाशील तोंडवळी आहेत किंवा बरेच असे भारताच्या किनारपट्टीवरचे आहेत, त्यांना सगळ्यात मोठा धोका हा पोचू शकतो. कारण एका साईडला बऱ्याच वेळा खाडीच्या साईडला वाळू उत्खनन किंवा इतर विषयामुळे त्या ठिकाणची धूप होत असते आणि ही जर धूप मोठ्या प्रमाणे उजव्या साईडची जी धूप आहे ज्याला ह्या कालावधीमध्ये होती ती जर वाढली तर तो भूभाग कमी होऊन समुद्र आणि खाडी एकत्र येऊन त्या ठिकाणी एक तिकडच्या राहणीमानावर परिणाम होऊ शकतो. तो भूभाग मुख्य भूभागापासून कट होऊ शकतो.